उपनिषदातली एक कथा आहे. तर ती आज तुम्हाला सांगते. छांदोग्य उपनिषदात असं सांगितलेलं आहे, एक कथा आली अशी की महर्षी उद्दालक अरुणी नावाचे एक महर्षी होते आणि त्यांचा मुलगा श्वेतकेतू. तर हा पूर्वीच्या काळी जसं आश्रम पद्धती होती तसं ब्रह्मचर्य आश्रमात प्रवेश करून तो आश्रमामध्ये शिकायला गेला आणि 4ही वेदांचा अभ्यास केला. 12 वर्ष व्यवस्थित ज्ञान घेतलं आणि परत आला. पण वडिलांच्या असं लक्षात आलं की हे सगळं ज्ञान मिळवल्यामुळे त्याला प्रचंड गर्व झालेला आहे आणि त्याला असं वाटतं की मी म्हणजे वरचा क्लास. तर तसं काही नव्हतं खरं म्हणजे, कारण अजूनही पुष्कळ असं ज्ञान होतं की जे त्याला होणं गरजेचं होतं, की ज्याच्यासाठी आपला मनुष्य देह जन्माला आलेला असतो आणि अंतिमतः माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर ते जे आत्मज्ञान आहे ते मिळवणं गरजेचं असतं. त्यासाठी आपण माणसाच्या जन्माला येतो. कारण तुम्हाला सगळ्यांना माहितीये की वाघ, सिंह, वेगवेगळे पशु पक्षी जे आहेत त्यांना हे सोय किंवा हे कौशल्य दिलेलं नाहीये की मी कोण आहे आणि माझा निर्माता कोण आहे. हे जे द्वैत आहे आपल्या मनातलं ते संपायचं आणि तो निर्माता आणि मी हा एकच आहे. जसं आपण म्हणतो ना, रव्याचा लाडू आहे, त्याचे अनेक भाग केले तरी तो रव्याचा लाडूच राहतो, त्याचा गोडवा काही वेगळा होत नाही. अख्ख्या लाडवामध्ये जो गोडवा असतो तोच कणाकणामध्ये सुद्धा त्याच्या असतो. तसंच आपण त्या परमात्म्याचे एक कण आहोत. तर हे जे आत्मज्ञान ज्याला म्हणतात तर ते त्याला झालेलं नाहीये आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की आपण सगळं पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण आता सर्वज्ञ झालोय, आपल्यापेक्षा वरचढ कोणी नाही. हे महर्षी उद्दालकांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी एक प्रश्न विचारला श्वेतकेतूला की अरे बाळा, तुला तर सगळे वेद वगैरे सगळ्याचं ज्ञान झालेलं आहे, तू गुरूंकडे जाऊन ज्ञान घेतलेलं आहेस, पुस्तकी ज्ञान. पण गुरूंना हा प्रश्न तू विचारलास का की ज्याचा विचार केल्याने, केवळ विचार केल्याने ते कळतं किंवा ज्याला शोधल्याने ते सापडत नाही पण ते आतमध्येच असतं, असं कोणतं ज्ञान आहे की जे आपल्या आतमध्ये आहे आणि आपल्याला शोधण्यासाठी म्हणून आत जावं लागेल, कोणतंही पुस्तक त्याला उपयोगी पडणार नाही, असं कोणतं ज्ञान आहे, असा कोणता आनंद आहे, हा प्रश्न तू गुरूंना विचारलास का. तेव्हा त्या श्वेतकेतूच्या असं लक्षात आलं की आपण पुस्तकी शिक्षण तर घेतलेलं आहे, पुस्तकी ज्ञान घेतलेलं आहे, पण खरं जे ज्ञान आहे ते अजून आपल्याला व्हायचं आहे. आता पुस्तकी ज्ञान ह्याचा अर्थ निरुपयोगी आहे का, तर नाही. पुस्तकी ज्ञानामुळे दृष्टिकोन तयार होतो, पण त्या दृष्टिकोनाची प्रगल्भता जी असते, परिपक्वता जी असते, ती आत्मज्ञान मिळवण्याकडे वाटचाल करणं ही असते. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही पुस्तकी शिक्षण भरपूर घेतलं तरी सुद्धा त्याचं अहंकार न बाळगता पुढे आपल्याला आत्मज्ञानापर्यंत जायचंय, हा एक दृष्टिकोन, हा एक विचार आपल्या मनामध्ये असला पाहिजे, ज्याच्यामुळे आपला अहंकार जागृत होणार नाही. आणि मग श्वेतकेतूने विचारलं की तुम्हीच सांगा आता मला की कसं हे ज्ञान मी मिळवू, काय आहे आत्मज्ञान म्हणजे नक्की काय, परमात्मा म्हणजे नक्की काय. आता ते महर्षी होते, त्याचे वडील सुद्धा, आणि त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं की 2 उदाहरणं मी तुला देतो. की त्यांनी असं सांगितलं की वडाच्या झाडापाशी जा आणि त्याचं बी घेऊन ये, एक फळ असतं ना, तर ते फळ घेऊन ये. तर ते फळ घेऊन आला श्वेतकेतू आणि त्या महर्षींनी ते फोडायला सांगितलं. काय दिसतंय आतमध्ये, आता उंबर तुम्हाला माहितीये ना, तर ते उंबर जे असतं ते फोडल्यानंतर आतमध्ये बारीक 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 कण दिसतात, बरोबर आहे. तर ते कण आहेत असं त्यांनी सांगितलं. आता त्या कणाच्या आतमध्ये काय आहे, तुला दिसतंय का, एवढा मोठा वटवृक्ष, मोठाच्या मोठा महावृक्ष दिसतोय तुला, आणि तो दिसतोय का या कणामध्ये. तो म्हणला नाही दिसत आहे, इथे तर बारीक बारीक कण आहेत. तेव्हा त्यांनी असं सांगितलं की या कणामध्ये महावृक्ष होण्याची जी शक्ती आहे ती म्हणजे परमात्मा. आपल्याला ती दिसत नाहीये पण ती आपल्याला जाणवते. आपल्या लक्षात येतं की हे जे फळ आहे त्याच्यात जे बी आहे त्या बीजामध्ये महावृक्ष होण्याची क्षमता आहे, महावृक्ष त्याच्यातच आहे दडलेला. तसं माणसामध्ये सुद्धा एक बीज रूपाने आपण आहोत आणि परमात्मा होण्याची, परमात्म्यापर्यंत पोहोचण्याची किंवा आपल्यातला परमात्मा ओळखण्याची, आत्मज्ञान घेण्याची एक काय म्हणूया आपण त्याला, शक्ती, चेतना आपल्यामध्ये आहे. फक्त त्याचा शोध घ्यायला पाहिजे. जसं आपण एखादं बीज जमिनीत रुजवतो, त्याला खत पाणी घालतो, त्याला नीट त्याची निगराणी करतो आणि मग त्याचा महावृक्ष होतो, त्याप्रमाणे आपणही आत्मज्ञानाकडे वाटचाल करायला पाहिजे. दुसरा एक त्यांनी व्यावहारिक उदाहरण असं दिलं महर्षींनी की श्वेतकेतूला असं सांगितलं की एका भांड्यामध्ये तू पाणी घे, त्याच्यामध्ये मीठ घाल आणि ते ढवळून टाक सगळं.
तर श्वेतकेतूने तसं केलं की एक पाणी घेतलं, पाण्याचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि ते पूर्ण विरघळवलं. आणि मग महर्षींनी असं सांगितलं की नाही, आता ह्याच्यातलं मीठ मला फक्त काढून दे, पाणी नकोय मला, फक्त मीठ पाहिजे. तर श्वेतकेतू म्हणला असं नाही करता येणार, ते विरघळून गेलं. आता छांदोग्य उपनिषदामध्ये मिठाचा उल्लेख आलेला आहे, ही एक अजून वेगळी गोष्ट आहे. पण त्यांनी महर्षींनी असं सांगितलं की मला मीठ हवंय. तर श्वेतकेतू म्हणाले तसं नाही करता येणार, मीठ तर विरघळून गेलं. त्यांनी महर्षींनी श्वेतकेतूला असं सांगितलं की जसं पाण्यामध्ये मीठ पूर्णपणे विरघळून जातं, ते पुन्हा बाहेर काढता येत नाही, तसंच आत्मज्ञान किंवा परमात्मा हा आपल्या सगळ्यांमध्ये मिसळून गेलेला आहे. तो आपल्यापेक्षा वेगळा नाहीये, फक्त आपल्याला ते ओळखायचंय की आपणच परमात्मा आहोत. तसं समोरचा जो आहे तोही परमात्म्याचं स्वरूप आहे. माझ्यात जे तत्व आहे तेच समोरच्यामध्येही आहे. आणि म्हणून आपण भारतीय संस्कृतीमध्ये असं म्हणतो ना की समोरच्याला दुखवू नका. त्याचं कारणच हे आहे, त्यातला मूळ गाभा किंवा त्याची जी पाळमुळं आहेत ती या छांदोग्य उपनिषदातल्या कथेमध्ये आहेत. अशा उपनिषदामध्ये खूप कथा आहेत की ज्या आपल्याला तत्वज्ञान सांगतात, जीवनाचं सार सांगतात, आपल्याला कुठपर्यंत माणूस म्हणून कुठपर्यंत पोचायचे ते सांगतात. तर मला असं वाटतं ते आपण जाणून घेतलं पाहिजे. म्हणजे संस्कृत विषय शिकणं हा एक भाग झाला, पण संस्कृत विषय कशासाठी शिकायचा, तर आयुष्य कसं जगायचं हे आपल्याला अतिशय छोट्या छोट्या आणि व्यावहारिक गोष्टींमधून, या उपनिषदातल्या कथांमधून शिकायला मिळतं. आणि म्हणून ते शिकायचं.